नाव काय? माझं नाव महादेव सुग्रीव पवार, राहणार चोबे पिंपरी. बालाजी खडी क्रिसिलच्या शेजारी माझी जमीन आहे. माझ्या जमिनीमध्ये सध्या कुठलेही पीक येऊ शकत नाही, कारण तिथं धुळीच आणि आवाजाचा एवढा प्रादुर्भाव आहे की त्यामुळं लोक इतकी त्रस्त झाले ते की सांगता सोय नाही त्यांची. मला वाटतं तुम्ही याच्या आधीची DYSP मॅडम यांना निवेदन दिलं होतं. मॅडमला निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर काय अजून कोणीही कारवाई केलेली नाही. कलेक्टर पर्यंत आमची कागद गेलेली ती. अजितदादांना सुद्धा आपण कानावर घातलं. हो, अजितदादांच्या बी कानावर घातलेला आहे. या ठिकाणी आता सकाळपासून आपण आम्ही सकाळी आंदोलन करताय. पण अधिकारी येऊन भेटले? सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही बसलोय, आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. कोणीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत. 4:30 वाजून कार्यकालीन वेळ संपत आलेली आहे, तरी कोणीही दखल घेतलेली नाही. जमीन किती आहे तुमची तिथं? माझी तिथं 10 एकर जमीन आहे. आता काय नेमके आपली मागणी काय आहे? खडी क्रशर बंद व्हावी. खडी क्रशर पूर्णतः बंद होणे आणि आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते माघारी घेणे, एवढ्या 2च मागण्या आहेत आमच्या. सकाळपासून जर प्रशासन तुमच्याकडे साधं फिरकलंय नाही, दखल घेईल का? घेणार ना. आम्ही अजून 12 तारखेला हलकीनाथ आंदोलन आहे आमचं, आणि जर त्याच्यात बी नाही कोणी दखल घेतली तर मग आमचं 26 जानेवारीला आमरण उपोषण आहे. मी शिवाजी पवार, चोबे पिंपरी, तालुका माढा. बालाजी स्टोन क्रशर शेजारी आमची शेती आहे. याच्यामुळे लोकांना वरचीवर आजाराचं प्रमाण तर वाढतच आहे, त्याप्रमाणे शेतीचं तर भरपूरच नुकसान होत आहे. आणि ते दिवसभर चालत नाही, दिवस रात्र 24 तास चालते खडी क्रशर. त्यामुळे तर फार बेकारीवाली रात्री झोप सुद्धा लागत नाही. त्यामुळे आणि सकाळपासून आम्ही 10 वाजल्यापासून आहेत. प्रशासकीय अधिकारी तर आमच्यापाशी कोणीच आलेले नाहीत. त्यावर काहीतरी ह्याचा विचार करावा लागेल. असं ह्या पद्धतीनं तर झालंय, पण पोलीस जेव्हा अजून आंदोलन होणार आहे 12 तारखेला, ते ह्याच्यापेक्षाही उग्र प्रकारचं होईल. म्हणजे लोकप्रतिनिधी कोण आले होते का तुमची भेट घ्यायला की विचारपूस करण्यासाठी? लोकप्रतिनिधी आले होते, पण अधिकारी काही कोणी आले नाहीत आमच्यापर्यंत. आता प्रांत अधिकारी मॅडमचं की काय तुमच्याशी काय चर्चा फोनवर किंवा इतर काय संभाषण काय झालं? काय सुद्धा नाही, प्रांत मॅडमचं काही सुद्धा संभाषण झालं नाही. आंदोलनाचं निवेदन दिल्यापासून तुमच्याशी काही संपर्कच नाही कुठलाच? काही सुद्धा संपर्क नाही आमच्याशी. ग्रामपंचायतला पण 16/6/2023 पासून पाठपुरावा त्याला निवेदन दिले, पण ग्रामपंचायत काही उत्तर नाही, काही कागद देत नाही. मला तर असं वाटतं की उघड बोलावं असं वाटतं की क्रशरवाल्यांचं ह्यांचं काय ते संगणबद्ध होऊन काहीतरी ह्यांना पाकिट दिलेलं असावं, असं माझा तर अंदाज आहे. आणि तो माझा आरोप खराच असावा असं मला तर वाटतंयच, आणि आहे खरा. म्हणजे तुमचं ग्रामसभेमध्ये काय असं ठराव झाला होता का तुमचा? ठराचा विषय नाही, पण त्यांना आम्ही निवेदन दिले. 16/6/2023 ला निवेदन दिले. 3 वर्ष होत आली. किंवा मला ठराव द्या, मला तुमची कागद द्या. तोपर्यंत पासून ग्रामपंचायत गप्पच आहे. मग ह्या प्रकारात त्यांचं उघडच होत आहे ना, किंवा ह्यांना सुद्धा पाकिटच आहे. मग काय राहिलं काय त्यांचं, मला सांगा ना. पैशासाठी जर तुम्ही लोकांच्या जीवावर जर येत असाल तर काय उपयोग नाही ना, ही उपयोगीच नाही काय सुद्धा. तुमच्या धरणे आंदोलनाला तुमचे सरपंच उपस्थित होते का? कोण सुद्धा आलं नाही. ते त्यांना समजायला माहिती, पण कोण आलं नाही का, तर त्यांचं भांडव फुटतंय ना हित आल्यावर. असा विषय असा होतो या की आपलं भांडव फुटतंय म्हणून झाकून घ्यायच्या नादात आहे तिथे, त्यामुळे कोण हित आलेली नाही ती त्यांची माणसं. मी जगन्नाथ गायकवाड, चोबे पिंपरी. आमच्या शेजारी बालाजी खडी क्रशर आहे, आणि आम्ही 2023 पासून शासनाला पाठपुरावा करून देखील आमचे शासन दखल घेत नाही. या कारणास्तव आज आम्ही 22 तारखेला धरणं आंदोलन केलेलं आहे 1 दिवसाचं. परंतु सकाळपासून आतापर्यंत आमच्याकडे शासकीय अधिकारी एकही फिरकला नाही, किंवा कुठल्याही फोनवर याच्यावर कोणाचाही संपर्क झालेला नाही. संपर्कात साधलेला नाही आतापर्यंत एकही शासकीय अधिकारी आमच्यापेक्षा आलेला नाही किंवा संपर्क साधलेला नाही. मॅडमचा वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे झालं? मॅडमचा पण कॉन्टॅक्ट नाही काय झालेलं. निवेदन दिल्यापासून मॅडम उलट निघून गेल्या आम्ही इथं थांबल्यानंतर. म्हणजे सकाळी होत्या मॅडम? मॅडम सकाळी होत्या, पण आमच्यापर्यंत आल्या नाहीत. तुमच्याशी चर्चाच नाही? नाही, चर्चाच केली नाही त्यांनी अजिबात. काय त्यांचा निरोप वगैरे आलाय का? निरोप पण आलेला नाही त्यांचा काय आम्हाला. तर आता जरी नाही घेतलं तरी आम्ही 12 तारखेला आंदोलन करणारच आहे, हलगीनाथ घंटा आंदोलन. जर त्यावेळेस जर नाही भागलं तर ह्यातून पुढे तीव्र आंदोलन, उग्र आंदोलन केलं जाईल. आणि ह्या आंदोलनाला जे काही तीव्र उग्र होईल त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल. तो खडी क्रशर बंद व्हावा यासाठीच आमचा सगळा प्रयत्न आहे. माझं नाव पोपट भानुदास गवळी. माझं त्या खडी क्रशर शेजारी जमीन आहे, आणि मला त्याचा इतका त्रास होतोय त्याचा
की तुम्हाला इतका त्रास होतोय की पाक ऊस लोक पिटवून ऊसवाले तोडतात आणि मजूर कामाला येत नाही. मी असं प्रत्येक जिल्हाधिक साहेबाला निवेदन दिलं, तहसीलला दिलं, प्रांतला दिलं. शेवटी व्हायचं नका अजितदादा पवार साहेबांना निवेदन दिलं. त्यांचं ऐक काय म्हणतात कुठं प्रेशर पाहिजे बघा मी स्वतः दिलंय. हा मी स्वतः निवेदन दिलंय. बघा अजितदादा काय म्हणतात. बघा ही शेती नको म्हणतायत अजितदादा तरी सुद्धा इथलं प्रशासन सकाळचं आम्ही आंदोलनाला बसलोय शांततेत तरी प्रशासनाला कोण सुद्धा बघायला सुद्धा आलं नाही. मग आता पुढच्या वेळेस हाल घेऊन आज आंदोलन आहे इतकं तीव्र असणार की कान त्यांचा ऐकू सुद्धा नाही गेलं पाहिजे. आम्ही तिथं खडीकृष्ण मारायला लागलोय सारखं दडा चालाय दुरळा व्हायला. मग आज शेतकरी जागाव का मारावा. शेतकरी आपण जगाचा पोशिंदा मानला जातो. कुठाही शेतकऱ्याला न्याय. अरे आम्ही इतकं आंदोलन करतोय इतकं ही करतोय मरायचा टाइम आला आमचा इथं. तुम्ही काय नाही झोप्याचं सॉंग घेतलंय का काय आम्हाला जागा करावं लागेल. पुढच्या वेळेस त्यांना सांगायचं काम आहे हलगी बंदच करणार नाही हलगी वाजवून आंदोलन करणार. लवकर त्यांनी दखल घ्यावी. बाहेरच्या प्रशासन आता जे आम्ही जे थांबलोय आंदोलन करायला ते बाहेरच्या प्रशासनाला आम्ही हलगी वाजवून जागा करणार. ह्याच्या पुढचं तीव्र असेल ह्याला प्रशासन जबाबदार राहील या आंदोलनाला. मॅडम आज प्रांत मॅडम आले होते आलं होतं की काय ह्याच्याविषयी काय बोलणं झालं होतं? नाही हं? तहसीलदार सरांना काहीतरी बोलणं होतं. मॅडमला आम्ही सांगितलं होतं की असं आमचा एक दिवसीय धरणे आंदोलन आहे इथं. तर मॅडमला सकाळी जाऊन आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला पण मॅडमची आमची काही भेट झाली नाही. वीस चालू होती परत ते इलेक्शनला सोलापूरला आहेत ना मॅडम. पण आम्हाला जाता त्यांनी दोन शब्द बोलून जर गेले असतं की बाबा आमच्या तहसीलदारनी विचारपूस जर केली असती की तुम्ही कशासाठी आंदोलन केलंय काय आमचं पण मॅडम पर्यंत निवेदन द्यायच्या आधी दिलेलं होतं. तर मॅडम आम्ही इथं बसलेलं असताना मॅडम पाठीमागच्या दारातून निघून गेली. शेतकऱ्यांचं एवढे दिशाभूल चांगले नाही मॅडम. मॅडम काय ठरतं पाहिजे ना आम्हाला का हौस आहे आम्ही शेतकरी आम्हाला धुळीचा त्रास होतोय. साधा रोड असला तर त्रास होतो. मग आज खडी किस्सा चालवायचा आवाज सांगते मॅडमला. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे का नेमकं मॅडम? आम्हाला शेतकरी आम्ही तुमच्या दारात बसलो, तुम्ही किती जरी महत्वाचं काम असलं 2 शब्द बोलून तरी जातील ना आम्हाला 2 मिनिटं 1 मिनिट बोलते मॅडम. चालतं तुम्हाला काम